संसार हेच आहे जीवनाचे सार. हे ऐकल्यानंतर विशेष करून जे परमार्थामध्ये पडलेले आहेत, पडलेले अंडरलाईन, त्यांना धक्काच बसेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. याचं कारण असं की परमार्थ करणारे जे लोक आहेत त्यांचा असा पक्का समज आहे की संसार ही गोष्ट जी आहे ही प्रारब्धावर सोडायची. संसार प्रारब्धावर सोडायचं, जो काही थोडाफार प्रयत्न करायचा तो परमार्थासाठी, अशी समजूत परमार्थामध्ये पडलेल्या बहुसंख्य जवळजवळ 99% लोकांमध्ये आहे, असते, हे मला ठाऊक आहे. आणि म्हणून हा विषय मी घेतला की संसाराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा आहे, हे मला आवर्जून सांगायचं आहे. गंमत अशी आहे की संसार सोडल्याशिवाय परमार्थ होत नाही. संसार असार आहे, संसार मिथ्या आहे, संसार त्याज्य आहे, संसारामुळे परमार्थात प्रगती होत नाही, म्हणून संसार सोडणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेच्या गैरसमजुती आपल्या लोकांमध्ये फार पुरातन काळापासून ते आजतागायत चालूच आहे. कारण याचा पगडा इतका लोकांवर बसलेला आहे की परमार्थ करायचा म्हणजे या बाकीच्या गोष्टी सोडल्याच पाहिजे. आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये किती साधू, किती बैरागी, किती संन्यासी आहेत हे आपल्याला सिंहस्थ पर्वणीच्या वेळेला पाहायला मिळतं. जी मंडळी स्वतः त्र्यंबकेश्वरला जात नाही, नाशिकला जात नाही, त्यांना बघण्याची सोय TV ने केलेली आहे. त्यामुळे किती प्रचंड संख्येने लोक या समारंभाला जातात आणि किती प्रचंड संख्येने आपल्या देशामध्ये साधू, वैरागी आहेत हे आपल्याला कळून येतं. सांगायचा मुद्दा असा आहे की हे एकंदर जे काही चाललेलं आहे पुरातन काळापासून ते जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्येला मान्य नाही. संसार ही गोष्ट अशी आहे की तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेले आहेत त्याची अनेक कारणं आहेत. पण मुख्य कारण म्हणजे वाचनामध्ये आपल्याला जे वारंवार येतं आणि कीर्तन प्रवचनातून सांगण्यात येतं, वारंवार संसाराचा वीट आला पाहिजे असे कीर्तनकार काळा चौकीला येऊन नेहमी सांगायचे. अगदी असं संसाराचा वीट आला पाहिजे. आणि तो सप्ताह झाल्यानंतर हे भारत मातेला सिनेमा बघायला, हा संसाराचा वीट म्हणजे सांगायचं एक, करायचं दुसरं, असा हा जो प्रकार आहे की संसाराचा वीट आला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? बायकांना सोडून द्यायचं, मुलांना सोडून द्यायचं, लग्नाला सोडून द्यायचं. परमार्थात पडलेल्या लोकांनी हेच करावं अशी लोकांची अपेक्षा आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आता आपला या ठिकाणी उत्सव चालू आहे. त्यांच्याच वडिलांनी घरदार सोडलं, व्यवसाय सोडला, बायकोला सोडलं आणि संन्यास घेऊन ते उत्तरेला गेले. हे मी काय सांगतोय की ज्ञानेश्वर महाराजांना ही गोष्ट तोचच राहिलेली होती. आणि म्हणून हरिपाठामध्ये त्यांनी पहिल्याच अभंगामध्ये सांगून टाकलं, असोनी संसारी जिवे वेग करी वेदशास्त्र उभारी वाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणा द्वारकेचा राणा पांडव. पहिल्याच भेटत सांगितलं अभंगावर हरिपाठाच्या.
हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगितलं, असोनी संसारी ताकोनी संसारी नाही, असोनी संसार. आणि म्हणून संसारात राहून तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा. परमार्थ करायचं आहे तर करा, राजकारण करायचं असेल तर करा, समाजकारण करायचं असेल तर करा, धर्मकारण करायचं असेल तर करा, अर्थकारण करायचं असेल तर करा. पण जे काही करायचं आहे ना, संसारात राहून करा. संसार सोडून काहीही करू नका. कारण संसार हेच आहे जीवनाचे सार. वामनराव, अहो तुम्ही इथं सांगता त्याच्या अगदी विरुद्ध सांगता, हा काय प्रकार आहे असं तुम्ही मला विचारा. मी तुम्हाला सांगू का, त्यासाठीच तरी जीवनविद्या आहे. नाहीतरी जीवनविद्या मी कशाला सांगितली असती की आतापर्यंत जे काही सांगितलं गेलं आणि अजूनही लोक सांगतायत ते लोकांच्या अंधश्रद्धा दृढ करणारे आहेत, लोकांचं अज्ञान वाढविणार आहे, लोकांना दैववादी बनविणार आहे, लोकांना मटेरियल प्रोग्रेसपासून दूर नेणार आहे, सायको स्पिरिच्युअल प्रोग्रेसबद्दल विशेष विचार नाही, राष्ट्राबद्दल तर मुळीच विचार नाही. अशा तऱ्हेचं आज परमार्थाच्या नावाखाली सर्वत्र चाललेलं आहे. आणि संसार वाईट हे पारुपद सगळे उगाळत बसलेले आहेत. संसार वाईट, परमार्थाच्या आड येतो संसार, देवाच्या आड येतो संसार, साक्षात्काराच्या आड येतो संसार. आणि म्हणून संसार सोडा आणि मग काय करा, हिमालयात जा, सह्याद्री पर्वतात जा, गुहेमध्ये जा, तिथे नाक धरा आणि ध्यान करा. हे मी काय सांगतोय, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं चुकीचं आहे. संसार ज्याला आपण म्हणतो तो संसार म्हणजे काय हे आपण पहिलं समजावून घेतलं पाहिजे. संसार म्हणजे आपण समजतो इतका तो संकुचित अर्थ नाही. बायका मुलांचा संसार म्हणजे संसार, घरदार म्हणजे संसार, एवढा संकुचित अर्थ संसार यात नाही. संसार म्हटल्यानंतर हा जो प्रपंच आहे, शरीर म्हणजे प्रपंच, प्रपंच म्हणजे पाचाचं प्रकर्ष, पाच म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, त्या पाच तत्वांचा महाभूतांचा प्रकर्ष या ठिकाणी झालेला आहे. म्हणून शरीराला प्रपंच असं म्हणतात. म्हणून शरीर हा प्रपंच आहे. आणि या प्रपंचासाठी आपण जे करतो तो संसार. या प्रपंचासाठी आपण जे करतो ते संसार. आणि म्हणून जरी झाला संन्यासी 12 वाजता तोंडवासी, संन्यासी जरी झाला ना तरी 12 वाजले की ह्याचे पण 12 वाजतात. मग हा कोणीतरी अन्न आणून देईल याची वाट पाहिल किंवा कुठेतरी जाऊन भिक्षा मागून अन्न आणेल. पण पोटात अन्न गेलं नाही तर हा संन्यासी त्याचं काही खरं नव्हे. मला सांगायचा मुद्दा असा, घरदार सोडतो आणि मठ बांधतो. मग तुला जर मठच बांधायचा होता तर घर सोडलं कशाला? तुला जर मठ बांधायचा होता तर घर सोडलं कशाला? तुला जर अन्न पाहिजे होतं तर तू नोकरी सोडली कशाला? व्यवसाय सोडला कशाला? सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर टीका केलेली आहे. घर दार त्यजू म्हणसी तरी शरीरा एवढा जाड.
तू म्हणशील मी घरदार सोडेन, संन्यास घेईन, संसार करणार नाही, तर हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला संसार केलाच पाहिजे. कारण शरीर जगवण्यासाठी तुला काहीतरी केलंच पाहिजे आणि हे करणं याला संसार म्हणतात. आणि म्हणून तुम्ही काहीही केलं जगण्यासाठी की तो संसार होतो, लक्षात घ्या. म्हणून जीव, जगत, जगणे, जीवन, 4 शब्द मी सांगितले. जीव, जगत, जगणे, जीवन. जीवाने जगात जगणे म्हणजे जीवन. आणि हे जीवन म्हणजे संसार. हे जीवन म्हणजे संसार. म्हणून आपलं हे जे जीवन आहे हाच खरा संसार आहे. आणि हा तू म्हणशील मी सोडेन, तर तुला सोडता येणार नाही. कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तुला संसार सोडताच येत नाही. मग संसार सोडण्याचं नाटक कशाला करतो? मग संसार सोडण्याचं नाटक नको करायला. काही लोकांना असं वाटतं की आपण संसार सोडला, बायका मुलांना सोडलं, उद्योगधंदा सोडला की आपल्याला कुठेतरी आरामात आणि जीवन जगता येईल असं लोकांना वाटतं. पण ते काही खरं नव्हे. लक्षात ठेवा, आराम हा खऱ्या अर्थाने हराम आहे. खरोखर मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही काम करायचं नाही, दिवसभर आराम करायचा, एक दिवस बरं वाटेल, दुसऱ्या दिवशी कंटाळा येईल, तिसऱ्या दिवशी म्हणणार वामनराव हे आम्हाला जमायचं नाही, आम्ही काम करत होतो तेच बरं. एकदा आम्ही गोव्याला असताना आमच्या सासूरवाडीला आमचा मेहुणा आणि आमच्या पत्नीचा भाचा दोघे जवळजवळ वयाने सारखे, काय एक 4-5 महिन्याचं अंतर. अभ्यास सोडून खेळत होते. अरे अभ्यास करा म्हणून सांगितलं तर ऐकायचे नाहीत आणि खेळत बसायचे. एक दिवस आमच्या सासऱ्याने काय केलं, त्या दोघांना सांगितलं तुम्ही खेळतच राहा, खेळ सोडायचा नाही, खेळतच राहा. खेळून खेळून किती खेळणार? शेवटी कंटाळले. नाही कंटाळा नाही, खेळा. शेवटी पाय धरले, बाबा आता आम्ही असं पुन्हा करणार नाही, अभ्यास करू. तसं मी जर तुम्हाला सांगितलं आराम करा, काम करायचं नाही, तर तुम्ही म्हणाल नको वामनराव, 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल नको. एकदा तुकाराम महाराजांची गोष्ट झाली ना. तुकाराम महाराज एकदा आपल्या झोपडीमध्ये बसले होते आणि 10 मजूर त्या ठिकाणी इमारत बांधायचं काम करत होते. आणि इमारत बांधता 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 तो दुपारची वेळ होती आणि अंगातून घाम येत होता, घामाच्या धारा वाहत होत्या आणि वर कडक होऊन अशा ते बिचारे काम करत होते. तुकाराम महाराजांना दया आली. त्यांना असं वाटलं की यांच्यासाठी आपण काहीतरी करूया म्हणून त्यांनी 10 मजुरांना बोलवलं आणि त्यांना विचारलं तुम्ही तिथे काम करता, तुम्हाला किती पैसे मिळतात? तर ते म्हणाले आम्हाला दिवसाला 1 रुपया मिळतो. दिवसाला आम्हाला 1 रुपया मिळतो. मग तुम्ही असं का करत नाही, मी तुम्हाला 2 रुपये देतो आणि मी सांगतो ते काम करायचं, कराल? आता तुम्ही जे काम करता ना त्याच्यापेक्षा निमपट म्हणजे 50% कमी, 50% कमी काम आणि दाम दुप्पट. म्हणजे तुम्हाला 1 रुपया मिळतो, मी तुम्हाला 2 रुपये देईन. दाम दुप्पट आणि काम निमपट. वा 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 महाराज, तुमच्यासारखे संत या जगात आम्ही पाहिले नाहीत. सगळ्यांनी लोटांगण घातलं.
त्या 10 माणसांनी तुकाराम महाराजांच्या पायावर लोटांगण घातलं. म्हणाल आता कधी तुमचं काम कधी? उद्यापासून म्हणाले. उद्यापासून तुम्ही कामावर यायचं. कळलं की नाही? पण काम काय? काम उद्या आल्यानंतर सांगतो म्हणाले. तुम्ही उद्या या, उद्या मी तुम्हाला काम सांगतो. झालं. त्या उन्हात काम करण्यापेक्षा आपल्या घरामध्ये येऊन आतमध्ये काम केलेलं काय वाईट? तेव्हा त्यांनी विचारलं, बा महाराज तुमचं काम काय? नाही, काम अगदी सोपं आहे, बसा म्हणाले. इथे बसले. 10 मंडळी अशी, या बाजूला 5 या बाजूला 5 असे 10 मंडळी बसली. आणि आता काम काय? काम एवढंच म्हणाले, विठ्ठल 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 म्हणायचं. किती वेळ? तुम्ही तिथे किती वेळ काम करता? म्हणजे तिकडे आम्ही जवळजवळ 10 तास काम करतो. मग इथे फक्त 5 तास करायचं. तिथे 10 तास ना, इथे 5 तास. मग काय करायचं? काय काम एवढंच, विठ्ठल 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 5 तास म्हणायचं. वा वा महाराज, काय तुमच्यासारखे संत तुम्ही. पुन्हा लोटांगण घातलं. तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे आता सुरू करा तुमच्या कामाला. झालं. डोळे मिटले सगळ्यांनी. विठाला 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 सुरू झालं. 5 मिनटं झाली. 10 मिनटं झाली. 20 मिनटं झाली. आता त्यांच्याने राहावे ना. शेवटी डोळे उघडले आणि समोर बघितलं. तोही आपल्याकडे बघतो म्हणाले. ह्या 5 जणांनी डोळे उघडले आणि समोर बघितलं तर ते समोरचे 5 त्यांच्याकडे बघतायत. वे खुणा केलं एकमेकाला. हे काय आपल्याला ठीक नाही, आपण पळूया. आणि ते पळत पळत जे गेले ते पुन्हा तिकडे काम करायला. हे मी काय सांगतोय की मी तर तुम्हाला सांगितलं आराम करा, तर तुम्ही आराम करणार नाही, करू शकणार नाही. कंटाळा येईल, वेळ लागेल. लक्षात ठेवा. म्हणून देवाने तुम्हाला वेळ लागू नये, कंटाळा येऊ नये, जग उत्तम चालावं, सगळ्यांचे संसार व्यवस्थित चालावे म्हणून देवाने पोट दिलं. पोट कशासाठी दिलं? तुम्ही काम करावं म्हणून. तुम्ही काम करावं. जरा ऐका नीट, मी काय बोलतो ते नीट ऐका. तुम्ही काम करावं म्हणून देवाने आपल्याला पोट दिलं. आज तुम्ही पोटासाठी काम करता, बरोबर? तुम्ही कोणाला विचारावं तुम्ही काम कशासाठी? काय म्हणाल, मी पोटासाठी काम करतो, चरित्र अर्थ चालवण्यासाठी काम करतो, बायका मुलांची पोटं कोण भरणार म्हणून आम्ही काम करतो. म्हणजे पोट भरण्यासाठी तुम्ही काम करता. देवाचा तसा संकेत नाही. देवाचा संकेत असा आहे की तुम्हाला जे पोट दिलेलं आहे ते तुम्ही काम करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून काम करण्यासाठी पोट, हे पहिलं लक्षात ठेवा. काम करण्यासाठी पोट दिलेलं आहे हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल? म्हणजे काम करताना तुम्ही आनंदाने काम कराल, ही देवाची इच्छा आहे. मी काम करावं ही देवाची इच्छा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. हा निसर्गाचा नियम आहे, हे तुमच्या ध्यानात येईल. आणि हा जर निसर्गाचा नियम मी जर तोडला, मोडला, लाथाडला, तर माझ्यावर लाथा खाण्याचे प्रसंग येतील निसर्ग नियमाकडून. हे तुमच्या ध्यानात येईल. म्हणून अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा, तसं कामाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. काम करण्यासाठी देवाने पोट दिलं, हे लक्षात ठेवा. हे आतापर्यंत कोणीही सांगितलेलं नाही, लक्षात घ्या. काम करण्यासाठी देवाने पोट दिलेलं आहे,
हे आतापर्यंत बघा, सगळे ग्रंथ वाचा, तुम्हाला कुठल्याही ग्रंथामध्ये हे विधान सापडणार नाही. जीवनविद्येने हा सिद्धांतच मांडला. आणि म्हणून काम करण्यासाठी पोट दिल्यानंतर मग तुम्ही जेव्हा पोटासाठी काम करता तेव्हा ते काम आनंदाने कराल, आवडीने कराल, प्रेमाने कराल, जीव ओतून कराल. आणि मग असं करताना त्या कामातून आपल्याला आनंद मिळतो आहे आता तुम्हाला साक्षात्कार होईल. नाही, डोक्यात नाही आलं. तुम्ही आता बघा, सिनेमा पाहिल्यानंतर आनंद होतो की नाही? सिनेमा पाहिल्यानंतर आनंद होतो की नाही? नाटक पाहिल्यावर आनंद होतो की नाही? होतो. का होतो? का होतो? त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही सिनेमा पाहता, नाटक पाहता, तेव्हा तुम्ही त्या नाटकाशी, सिनेमाशी एकरूप होता. मन तुमचं त्या ठिकाणी स्थिर होतं. आणि मन त्या ठिकाणी जेव्हा स्थिर होतं तेव्हा त्या मनाला आपल्याच ठिकाणी असणारा जो स्वानंद त्याचा स्पर्श होतो. आणि त्याचा स्पर्श झाला की आपल्याला आनंद होतो, सुख मिळतं. आणि आपल्याला काय वाटतं, ते सुख सिनेमातून मिळालं, ते सुख नाटकातून मिळालं असं आपल्याला वाटतं. पण ते खरं नसतं. जे मिळालेलं सुख ते आतून मिळालेलं असतं, बाहेरचं फक्त निमित्त असतं. काय डोक्यात प्रकाश पडला की नाही? एक कुत्रा होता बरं का, आणि असा चालत असताना त्याला एक हाडूक मिळालं. हाडूक, त्या हाडूक मिळाल्यावर त्याने ते तोंडात धरलं आणि ते चावायला सुरुवात केली. आता हाडूक किती कठीण आहे तुम्हाला ठाऊक आहे. ते चावता चावता त्याच्या हिरड्यातून रक्त यायला लागलं. त्या कुत्र्याला काय वाटलं, त्या हाडूक जे आहे त्याच्यातून रक्त येत आहे. आणि तो आनंदाने ते रक्त घेत राहिला. वास्तविक रक्त कुठून येत होतं? त्याच्या हिरड्यातून. त्याला वाटत होतं ते हाडूकमधून येते. त्या कुत्र्याची अवस्था आणि आपली अवस्था एवढीच. आणि म्हणून आनंद हा जेव्हा होतो, सुख जेव्हा होतं, तेव्हा ते आपलं जे मन आहे ते मन स्थिर होतं, तेव्हा आपल्याला ते सुख मिळतं. पण मन स्थिर होतं दोन ठिकाणी. एक आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आणि दुसरं आपल्याला नको त्या ठिकाणी. पुष्कळ वेळेला आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात. मग त्याचंच आपण चिंतन करत राहतो, त्याचंच आपण चिंतन करत राहतो, त्याचंच आपण सतत विचार करत राहतो. आणि आपलं मन त्या ठिकाणी स्थिर होतं आणि आपल्याला दुःख होतं आणि आपल्याला दुःख होतं. म्हणजे नको त्या ठिकाणी मन स्थिर झालं की दुःख होतं, पाहिजे त्या ठिकाणी मन स्थिर झालं की सुख होतं, आणि स्वतःच्या ठिकाणी मन स्थिर झालं की आनंद होतो. बघा, दुःख, सुख, आनंद. नको त्या ठिकाणी मन स्थिर झालं की दुःख, पाहिजे त्या ठिकाणी मन स्थिर झालं म्हणजे सुख. आणि आपल्याच ठिकाणी जेव्हा मन स्थिर होतं त्यावेळेला आपल्याला आनंद मिळतो. आपल्यातूनच आनंद मिळतो. म्हणून प्रार्थना म्हणताना आनंद होतो. बघा, जे प्रार्थना म्हणतात त्यांना विचारा. प्रार्थना म्हणता 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 तुमचं मन जर स्थिर झालं प्रार्थनेच्या ठिकाणी तर तुम्हाला किती आनंद होतो तो बघा. त्याला स्वानंद म्हणतात. त्या आनंदाला स्वानंद म्हणतात. स्वानंद म्हणजे काय? स्वच्या ठिकाणी जो आनंद तो स्वानंद. स्व म्हणजे आपण, स्व म्हणजे आपण, आपण म्हणजे आत्मदेव. या स्वच्या ठिकाणी
आपल्या ठिकाणी आनंद आहेच. तो काय कुठून इम्पोर्ट करायचा नाही, आहेच. आणि तो आनंद आपल्याला आपलं मन त्या ठिकाणी स्थिर होतं तेव्हा मिळतं. आता काम करताना, प्रार्थना म्हणताना, प्रार्थना ही गोष्ट अशी आहे की त्यामुळे आपलं मन जे आहे ते आपल्याच ठिकाणी स्थिर होतं. का प्रार्थना येते कुठून? आतून येते. प्रार्थना येते कुठून? आतून येते. आणि आतून प्रार्थना येत असताना आपण ज्यावेळेला प्रार्थना म्हणतो त्यावेळेला आपलं मन त्याच ठिकाणी जर स्थिर झालं तर आपल्याला आतून आनंद मिळतो. तर आपल्याला आतून आनंद मिळतो. म्हणून प्रार्थनेपासून आनंद मिळतो. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं आहे, मन हे निश्चळ झाले एके ठाई, मग उणे काही निज सुखा. तिकडे त्यांनी म्हटलं असं, मन हे निश्चळ झाले एके ठाई, मग उणे काही निज सुखा. ते निजसुख हा शब्द वापरला, हे लक्षात ठेवा. निजसुख म्हणजे आनंद. म्हणून आपल्या ठिकाणी निज म्हणजे आपण आपल्याच ठिकाणी जर मन स्थिर झालं तर आपल्याच ठिकाणी असणारा आनंद आपल्याला भोगता येतो, चाखता येतो, मिळवता येतो. हे प्रार्थनेचं झालं. कामाचं काय होतं ते बघा. काम करताना जीव ओतून काम केलं, मन लावून काम केलं, आवडीने काम केलं, गोडीने काम केलं, प्रेमाने काम केलं तर तुमचं मन कामामध्ये स्थिर होतं. कामाच्या ठिकाणी मन स्थिर होतं आणि त्या कामातूनच तुम्हाला आनंद मिळायला लागतो. त्या कामातूनच तुम्हाला आनंद मिळायला लागतो. आणि म्हणून कामातून आनंद मिळणं, कामातून सुख मिळणं ही गोष्ट जर आपल्याला जमली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. आणि तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.